आज बनवतोय एकदम भन्नाट आणि खमंग काजू करी भाजी. क्रीमी ग्रेव्ही, मसालेदार टेस्ट आणि काजूचे रिच फ्लेवर. ही भाजी खाल तर बोट चाटत राहाल. तर चला मग करूया आजची स्पेशल काजू करी रेसिपी. 2 मोठ्या साईजचे कांदे मी कट करून घेते. तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवू. गरम झालेला आहे. आता त्यामध्ये हा चिरलेला पूर्ण कांदा घालते. आणि अर्धी वाटी हे जे काजू घेतले होते त्यातले अर्धी जास्त काजू घालते. दहा ते 15 मिनिट झाकण. तर हे बघा, आपला कांदा आणि काजू सॉफ्ट झालेले आहे. दहा ते 15 मिनिटं लागले मला याला. आणि हे जे पाणी आहे ना, हे पाणी फेकून द्यायचं नाही. आपण याला उपयोगात घेणार आहोत. कांदा आणि काजू थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आणि फोडणीला मी तो छोटा कांदा इथं कट करून घेतला आहे. दालचिनी घेतली आहे, तेजपत्ता घेतला आहे आणि कढीपत्त्याचे काही पानं घेतले आहे. हिरवी कोथिंबीर घेतली आहे अशी भरपूर. आणि हे फ्राय करून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये काजू. आणि हे मसाले मी इथं कढई गरम करायला ठेवते, त्यामध्ये तेल घालते कारण आपल्याला आता काजू फ्राय करून घ्यायचे आहे. तेल गरम झालंय आणि काजू त्यात घालते. लाल होईपर्यंत फ्राय करून घेते. तेलामध्ये थोडी मोहरी आणि जिरं टाकते. कांदा चांगला लाल होईपर्यंत बघा, कांदा लाल होत आहे. त्यानंतर दालचिनीचा तुकडा घालते आणि एक तेजपत्ता घालते. कढीपत्त्याचे पाने. थंड झालंय. आता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे बघा, मी चांगलं असं बारीक करून घेतलंय. आता हे मसाले घालते यात. मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी घालायचं. तर बारीक केलेलं वाटण झालं. थोडासा कोथिंबीर घालते. काजूचं पाणी ठेवलं होतं ना, ते घालायचं. जास्त पातळ नाही करायची ही भाजी.
आता झाकण. आता वरून थोडे काजू घालू फ्राय केलेले. चवीनुसार मीठ घालायचं. आपली काजू करी तयार आहे. छान अशा पुरी सोबत